आवाज तर तुम्ही ऐकलाच असेल। अशाच आपल्या कुरकुरीत नमकीन गोड पदार्थांनी आणि अशा मस्तपैकी फटाकड्याच्या आवाजाने आपली ही दिवाळी मस्तपैकी जल्लोषात साजरी हो, हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना। दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आजचं हे कुरकुरीत आणि खूप दिवस टिकणारं शेव आणि चिवडा आणि चवीला एकदम भारी, तर ही रेसिपी मी आज फक्त शॉर्टकट तुमच्यासाठीच घेऊन आली आहे। कमीत कमी तेलाचा वापर करून आज ही रेसिपी बनवलेली आहे आपण। थोड्याशा तेलामध्ये चिवडा आणि आपल्या शेवाला थोडंही तेल जे आहे ना ते ॲब्झॉर्ब करू नये किंवा शेवाने आपलं तेल पिऊ नये, खूप दिवस शेव कन्नट होऊ नये, त्यासाठी पण काहीतरी टिप्स आहेत आपल्याकडे। तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी बेसन पीठ घेतले। तर आपण काय करायचे, हे कोरडा असतानाच यातल्या सगळ्या अशा गुठळ्या मोडून घ्यायच्या जेणेकरून आपल्याला भिजवताना त्रास होणार नाही। तर ह्यामध्ये मी अंदाजेच थोडंसं पाणी घातले। पाणी फक्त अंदाज घेऊन घालायचं आहे, कारण काय होतं घरी दळून आणलेल्या बेसनाला थोडं जास्त पाणी लागतं आणि विकत आणलेल्या बेसनाला थोडं कमी पाणी लागतं, त्यामुळे मी याचं प्रमाण तुम्हाला सांगणार नाही पाण्याचं, त्यामुळे आपल्या अंदाजानेच पाणी टाका। तर मी पाणी टाकलं, त्यानंतर थोडीशी फक्त पाव चमच्याच्याही कमी ह्यामध्ये हळद घातली, चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आणि हे प्लेन शेव आहे ना, तर छोट्या मोठ्या सर्वांना चालतील त्यासाठी मी प्लेन आणि ह्याच बेसन पिठामध्ये मी तुम्हाला तिखट सुद्धा शेव बनवून दाखवणार आहे आणि ते हे आपण एकाच आकाराच्या शेवाच्या चाळणीने बनवणार आहोत। तर आता बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला मस्तपैकी आधी हे मिक्स करत घ्यायचे। अशा हाताने थोड्याशा गुठळ्या फोडत घ्यायच्यात, नाही तर मग शेवाच्या गाठी सुद्धा पडतात, नाही तर मग शेव व्यवस्थित पडत नाहीत, एकदम सॉफ्ट शेव येत नाहीत। त्यासाठी बघू शकता हे सर्वात जास्त शेव बनवताना काळजी ही घ्यायची की त्याच्या गुठळ्या व्हायला नको। आता मस्तपैकी हे मी मिक्स केलंय। आता आपण काय करूया, एका स्पॅच्युलाच्या मदतीने मस्तपैकी सगळं एकजीव एका ठिकाणी बेसन पीठ हे करून घ्यायचे, जेणेकरून आपलं भांडंही खराब होणार नाही आणि पीठही वेस्ट होणार नाही। तर बघू शकता आता मस्तपैकी याला सॉफ्ट करून घेतलेलं आहे मी। ह्या पद्धतीने बघू शकता एकदम सॉफ्ट झाले। त्यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घातलंय, फक्त मी 2 चमचे, नाश्त्याच्या चमच्याने 2 चमचे फक्त ह्यामध्ये मोहन घातलंय। तर ह्यामध्ये सोडा वगैरे काही दुसरा कशाचाही वापर करायचा नाही। भरपूर जण ह्यामध्ये सोडा घालतात, कसला पापड खार वगैरे काही पण घालतात, पण ह्यामध्ये तसलं काय घालण्याची गरज नाही आपल्याला। एकदम कुरकुरीत मऊ सूत आपले जे शेव आहेत ना ते ह्याने तयार होतील। फक्त 2 चमचे आपल्याला नाश्त्याच्या चमच्याने कडकडीत तेलाचं मोहन घालायचं ह्यामध्ये। आणि दुसरा फायदा असा आहे की आपण कितीही शेव बनवत त्याला तेल जास्त जाणार नाही, कारण काय होतं फक्त तेलाचं मोहन दिल्याने त्यामध्ये तेल जास्त ॲब्झॉर्ब केलं जात नाही शेवामुळे आपल्या। तर शेवामध्ये तेल जास्त ॲब्झॉर्ब झालं नाही तर हे टिकतात पण खूप दिवस आणि हेल्दी पण थोडंसं खायला मिळतं। निव्वळ दिवाळीमध्ये तेलकट पदार्थ असतात त्यामुळे। तर बघू शकता आपण आता काय करायचं आहे, हे मस्तपैकी तयार झालेलं बॅटर जे आहे ना ते मस्तपैकी एका शेवग्यामध्ये भरायचं आहे। चाळणी तुम्हाला कसली लहान मोठी कसली लागत असेल ती वापरू शकता, पण मी सर्वात बारीकवाली ते शेवचे साशाची जी चाळण असते तर ती वापरलेली आहे। आणि असंच आपल्याला या पद्धतीने मस्तपैकी ह्यामध्ये हे बॅटर टाकून घ्यायचं आहे। तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही ह्याच्यापेक्षा घट्ट ठेवू शकता, ह्याच्यापेक्षा पातळ करू नका। घट्ट केलं तर काही प्रॉब्लेम होणार नाही, फक्त तुम्हाला रेटायला थोडंसं जड जाईल, पण पातळ जर केलं तर त्यामध्ये गुठळ्या पडू शकतात किंवा तुमचे शेव जास्त तेलसुद्धा पिऊ शकतात, त्यामुळे ह्याच्यापेक्षा जास्त पातळ बॅटर करायचं नाही आहे। आता हे साशामध्ये टाकून घेतलं, छान साशाला बंद करून घेतलं आणि छोटासा शेव एक हातानंच तेलामध्ये पाडून घेतला। आपल्याला जास्त कडकडीत किंवा जास्त गार तेल नको आहे, नॉर्मल टेम्परेचरचं तेल इथे हवं आहे। तर बघू शकता शेव टाकल्यावर मस्तपैकी ह्याच्यावर असा फेस येतो आणि हा फेस नाहीसा झाला की समजायचं एक साईड त्याची झाली आहे, पण तरी पण आपण काय करायचं हे तुटू नये आणि छान कुरकुरीत हवे त्यासाठी याला सारखं आपण खालीवर करायचं नाही किंवा उलटी पालटी करायचं नाही। तर बघायचं आहे थोडीशी बाजू कडक होऊ द्यायची आहे आणि गॅस जर तुम्ही फुल ठेवणार तर ह्याचा कलर जळल्यासारखा होणार किंवा डार्क होणार, त्यासाठी गॅसची आच जी आहे तर ती मीडियम ठेवायची आपल्याला, ना फुल ना जास्त कमी। तर बघू शकता किती मस्तपैकी तारा वेगळ्या होत आहेत शेवाच्या, खाताना तर एवढं भारी लागत होतं, एवढे खुसखुशीत झाले होते विचारूच नका। ह्या पद्धतीने एक वेळा शेव कराल ना तर अजिबात तुमचे शेव बिघडणार नाही, चवीला छान होतील, तेलसुद्धा पिणार नाही, तेलसुद्धा तुमचं ह्याला जाणार नाही। तर मस्तपैकी आपल्या जे शेवाच्या पहिली जी जाळी आहे तर ती तयार झाली ह्या पद्धतीने बघू शकता। आता आपण ही काढून घेऊया। वरून थोडंसं मला असं कच्चं राहिल्यासारखं वाटत होतं म्हणून मी एक वेळा परत पलटी मारलं आणि खाली बघू शकता किती छान तार सुटलेत त्याचे, खूप छान असे शेव तयार होतात। जास्त काय कष्ट घेण्याची गरज नाही, लय काय टाकायची गरज नाही। तुम्हाला जर मसालेदार शेव बनवायचे असतील ह्यामध्ये ओवा, बडीसोप, जिरे ह्याची तुम्ही पावडर बनवून ह्यामध्ये थोडीशी टाकू शकता, थोडीशी धण्याची पूड ते सुद्धा टाकू शकता, पण मला हे आज प्लेनच बनवायचे होते आणि शॉर्टकट बनवायचे म्हणून मी तुम्हाला शॉर्टकट पद्धतीने सांगितलेलं आहे किंवा रेसिपी दाखवलेली आहे। तर बघू शकता ह्यातले तार पण आपल्याला काढून घ्यायचे, कारण दुसरी बॅच टाकताना परत ते शेव जळून त्याला चिटकतात, त्यामुळे हे पहिलं क्लीन करणं गरजेचं आहे।
आता मी काही व्हिडिओ जास्त मोठा करणार नाही, फक्त दुसरी बॅच टाकते ना ते सुद्धा फक्त दाखवलं आहे तुम्हाला. आणि गॅस थोडासा मोठा होता तर अजून मी कमी केला, मीडियमपेक्षाही कमी केला, कारण की तेल खूप जास्त वरती यायला लागलं होतं त्यामुळे. आणि आता आपले खारे शेव रेडी आहेत, कारण हे काय ना माझ्या माहीसाठी बनवायचे होते. आपण खातो आणि लेकरांनी नाही खाल्लं तर आपल्याला ते पण जमत नाही किंवा आपल्याला खाऊ वाटत नाही, म्हणून माझ्या माहीसाठी मी कसं तरी ह्या 2 जाळ्या ह्याच्या काढल्या, आपल्या खाऱ्या किंवा मिठाच्या म्हणू शकतो ते. त्याच्यानंतर आता ह्यामध्ये घालते मी लाल तिखट. तर तुम्हाला फक्त लाल तिखटाचं बनवून दाखवायचं होतं म्हणून, आता हे तर कुणी पण बनवू शकतं, पण आपलं एक असंच थोडंसं मला बनवायचं होतं म्हणून मी तुमच्यासोबत पण असं शेअर केलं. तर मी ह्यामध्ये तिखट ॲड केल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्याचेसुद्धा मी शेव सेम दाखवले आहेत ना तुम्हाला, त्याचप्रमाणे शेव बनवून घेतलेले, कारण आम्हाला तिखट पण होईल आणि तिला एकदम नमकीन पण होईल त्यासाठी. तर शेव तर आपल्या आता रेसिपी जेमतेम संपलीचे शेवाची. तर बघू शकता आता हे सुद्धा मी असं साच्यामध्ये भरून घेते आहे. आणि आपण टोटली हे सगळं एका साच्यामध्ये जवळपास 2 जाळ्या पाडणार आहोत. मोठ्या मोठ्या 2 जाळ्या तयार होतात. सगळं बाउल क्लीन झालं आहे, सगळं मी आपल्या साच्यामध्ये भरले किंवा शेवग्यामध्ये भरले. आणि मस्तपैकी हे सुद्धा शेव आपण तिखटवाले बनवून घेतो आहे, बघू शकता. आणि आता हे पण त्याच पद्धतीने तळून घेतले. ह्याची काय मी तुम्हाला मोठा व्हिडिओ दाखवणार नाही, हे आता संपलंच आपलं. तर इथे आपले सगळे शेव खाली बघू शकता, खाली आपले तिखटवाले शेव आहेत आणि वरती खारे शेव आहेत. तर शेव तर रेडी आहेत, बघू शकता, दिसायला किती छान झालेत आणि वेगवेगळे मस्तपैकी त्याचे तार झालेत. आणि आपल्या दिवाळीतला एक पदार्थ मागे पडला असं म्हटलं तरी चालेल, कारण दिवाळीमध्ये शेव चिवडा हे बनवावेच लागतात आणि सर्वांच्या आवडीचं एक गोड खाऊन सगळे कंटाळतात, त्यामुळे थोडंसं नमकीन तिखट असं सुद्धा खायला सर्वांनाच आवडतं. तर शेव संपलेत, चला आपण आता चिवड्याची रेसिपी बघूया. तर इथे मी एकदम पातळ पोहे जे असतात ना तर ते घेतले आणि ह्यामध्ये ना एकदम असा कस असतो बारीक, तर तो आपल्याला चाळून घ्यायचा आहे. जेणेकरून काय होईल, जर आपण हे पोहे भाजून घेतो ना तर कढईला ते चिटकतं आपल्या आणि तेवढ्यामुळं जळका वास लागतो आपल्या चिवड्याला. ते जळून असं खाली थांबतं आणि त्याचा वास जो आहे ना तो पोह्यांना लागतो आणि त्याच्यामुळे आपले पोहेसुद्धा करपण्याची शक्यता असते. तर बघू शकता मस्तपैकी ह्या पद्धतीने आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे, त्यातला कस काढून घ्यायचा आहे. आणि हे पोहे जेव्हा आपण भाजतो ना तर सुरुवातीला तर कढई छान गरम करून घ्यायची आहे, नंतर लगेच आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवर आपल्याला कमीत कमी 4 ते 5 मिनिट हे पोहे छान भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून हे कुरकुरीत होतील. कारण हे पोहे तळायचे नाहीत, त्यामुळे भाजण्याचीच प्रोसेस एकदम परफेक्ट व्हायला हवी, जेणेकरून आपला जो चिवडा आहे ना तो खूप दिवस क्रिस्पी राहील, खाताना पण छान लागेल, कच्चा पण लागणार नाही आणि आपल्या टाळ्यालासुद्धा चिटकणार नाही. तर कच्चे जर राहिले हे पोहे तर खाताना थोडेसे चिकट लागतात, त्यामुळे मस्तपैकी कमी गॅसवर आपल्याला 4 ते 5 मिनिट असे अल्टत पलटत असे सारखे पलटत ह्याला आपण पोहे हे परतून घ्यायचे. तर आता जसे जसे आपण पोहे परततो ना त्याचा आकार थोडासा बारीक होतो. आणि आता मी कढई भरून घेतले. थोडेसे नेक्स्ट बॅच जेव्हा मी फ्राय करीन ना किंवा परतेल ना तेव्हा मी थोडेसे कमी घेईल, पण तुम्ही बघू शकता भाजून ते कमीच झालेत तसे पण आणि छान कुरकुरीत झालेत. पण गरम असल्यामुळे मी तुम्हाला ते जास्त असं प्रेस करून दाखवत नाही. आता दुसरी बॅच मी ह्याच पद्धतीने भाजून घेते, बघू शकता. पण ह्यावेळेस मी बॅचमध्ये कमी घेतलेत, कारण काय आहे की कमी घेतलं तर आपल्याला सोपं होतं परतायला आणि पटकन परतून होतात, नाहीतर मग खूप हळूहळू परतायला लागतं, सांडायची पण भीती असते. त्यामुळे आता बघू शकता तुम्ही मस्तपैकी ह्या पद्धतीने मी हे सुद्धा दुसरी बॅचसुद्धा छान परतून घेते आहे. आणि ह्या पोह्याचा चिवडा खाल्ल्याने ॲसिडिटी होणार नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही जर तेलकट कमी खाणार असाल तर मग अतिशय चांगला हा चिवडा आहे, कुणीसुद्धा खाऊ शकता. पोहे भाजून साईडला ठेवलेत. इथे घेतले चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर घ्यायची आहे, पाव चमचा घ्यायचा आहे जिरं, पण त्याआधी बघू शकता हिंग घातलं आहे मी. हिंगानंतर मी जिरं घालणार आहे. तर हिंग ऑप्शनल आहे, आवडलं तर टाका नाही तर नका टाकू. पाव चमचा जिरं घालायचे, अर्धी चमचा बडीसोप घालायचे. तुम्ही बघू शकता हे सगळं आपल्याला मस्तपैकी वाटून घ्यायचे. साखरेमुळे ह्याची पावडर व्हायला लवकर मदत होते आणि साखरेमुळेच आपल्या चिवड्याला खूप छान फ्लेवर येतो. म्हणजे जे आपण सगळे काय ह्यामध्ये मसाले टाकत असेल ना त्याची टेस्ट मेंटेन राहते, त्यामुळे साखर घाला. आणि बघू शकता ह्या पद्धतीने मी मस्तपैकी ह्याला वाटून घेतलं किंवा बारीक करून घेतले. बघू शकता अशी पावडर करून घ्यायची आहे आपल्याला. ही पावडर आपण साईडला ठेवूया, तोपर्यंत आपण त्यात काय मसाले टाकायचे ते बघूया. तर मसाले तर आपण कुठलेच ह्यामध्ये असे डार्क वापरलेले नाहीत, फक्त इथे डाळवं, हिरवी मिरची, शेंगदाणे, पातळ चिरलेलं खोबरं, कढीपत्ता, बारीक चिरलेला कोथिंबीर एवढंच घेतलं आहे. आणि लसूणसुद्धा घेतला आहे, तो लसूण चेचलेला मी साईडला ठेवला आहे, तोही दाखवते मी तुम्हाला. सर्वात आधी हिरवी मिरची अशासाठी घालायची मी कमी घातली आणि ही कमी तिखट मिरची आहे, कारण तुम्हाला माहिती माझ्या घरात छोटं बाळ आहे, त्या बाळाने नाही खाल्लं तर आम्हाला काय जाणार नाही, त्यामुळे मी त्याच्यासाठी एकदम
कमी तिखटवाली मिरची घातली. ही मिरची तिच्या तोंडात जरी गेली ना तिखट लागू नये त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला मिरची टाकायची आहे आणि ती जास्त फ्राय करायची आहे. आता बघू शकता त्यानंतर घातला इथे ओबडधोबड चेचून घेतलेला लसूण. तर ह्याची मी सालसुद्धा काढलेली नाही आहे कारण त्याच्यामुळेच हा लसूण आपला पटकन क्रिस्पी व्हायला मदत होते. आणि मिरची आणि लसूण जर का दोन्ही पण ओलबट राहिले, त्यामध्ये पाणी राहिलं तर आपला चिवडासुद्धा मऊ होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे आपल्याला दोन्ही पण वस्तू येत ना ह्या कुरकुरीत तळून घ्यायच्या आहेत. आता मिरची बघू शकता टोटली कलर बदलला आहे आणि त्यातलं जेवढं तिखट आहे तेवढं तेलामध्ये आलेलं आहे. आता आपला कोथिंबीर पण एक तसाच पदार्थ आहे, तो पण ओला राहू नये म्हणून सगळ्यात आधी मी आता मिरची आणि लसणानंतर कोथिंबीर, त्यामध्ये कढीपत्ता, लांबसडक चिरलेलं खोबरं घातलेलं आहे. आणि आता बघू शकता तुम्ही खोबरं आपल्याला असं थोडंसं हलकं परतून घ्यायचं आहे. आणि बघू शकता ह्या पद्धतीने. आणि आता ह्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत कारण काय थोडंसं खोबरं परतायला वेळ लागतो, पण पातळ कट केल्यामुळे हेही जास्त वेळ परतायची गरज पडणार नाही. थोडंसं त्याचा लाईट गोल्डन किंवा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला परतायचे आहे. आता टाकूया शेंगदाणे कारण शेंगदाणे पण आपल्याला कुरकुरीतच करायचे आहेत. शेंगदाण्यानंतर सगळ्यात शेवटी टाकायचं आहे डाळवं कारण डाळवं परतायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे डाळवंसुद्धा टाकून घेतले. आता ह्यामध्ये फक्त अर्धी वाटी तेलाचा मी वापर केला आहे. जास्त तेल घालायचं नाही, ते पण शेव तळण्यासाठी जे तेल वापरलं होतं त्यातलं मी अर्धं तेल काढून घेतलं. अर्ध्यापेक्षाही कमी तेल फक्त या पॅनमध्ये ठेवलं होतं. बघू शकता छान मस्तपैकी मीडियम गॅसवर आपल्याला हे सगळं असं कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. आणि सगळी जी चव आहे ना ती आता ह्याच्यातच आहे. आपण ह्यामध्ये दुसरं काही मसाले वगैरे घालणार नाही आहे. ह्यामध्ये घालणार आहेत आपण फक्त हळद. तर बघू शकता आता हे छान परतून झालेत. कलरसुद्धा तुम्हाला चेंज झालेला दिसत असेल. त्यामध्ये अर्धा चमचा अजून थोडीशी हळद टाकायची आहे आपल्याला. बस एवढी हळद भरपूर आहे कारण जास्त पण पिवळा हा चिवडा चांगला लागत नाही, दिसायलाही छान दिसत नाही. त्यामुळे छान असं मस्तपैकी ह्याला मिक्स करत घ्यायचं आहे. बघू शकता ह्या पद्धतीने कमी गॅस ठेवायचा आहे. आता हळद टाकल्यानंतर जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही, नाहीतर आपली हळद आहे ना पूर्ण करपून जाईल कारण आपल्या तेलासोबत मसालेसुद्धा गरम झालेत, त्यामुळे गॅस कमीच ठेवावा. आता छान सर्व जे मसाले आहेत ना ते एकजीव आणि फ्राय झालेत छानपैकी. आता गरमागरम आपण टाकूया हे चिवड्यामध्ये. तर बघू शकता आता मस्तपैकी दिसायलाच किती छान दिसते, खाताना किती भारी लागेल. ह्यात तुम्ही काजूसुद्धा फ्राय करून टाकू शकता, पण मी काजू काय वापरले नाही आज. आणि त्यामध्ये आता ही जी पावडर केली आहे ना आपण, पावडरचे मसाले काय काय वापरले ते तर तुम्हाला दाखवलेच आहे मी. ही सुद्धा ह्यामध्ये घालून घ्यायची. आणि आता असं आधी जास्त गरमागरम आहे त्यामुळे थोडंसं ह्याला उलटण्याने अलटपलट करायचं आहे. नंतर मग आपण हाताने मिक्स करायचे कारण एकदा का तेल त्याचं पोह्यांना लागलं की आपोआप गार होतं, त्यामुळे नंतर आपण त्याला हाताने पलटून घ्यायचे. पण पोहे जास्त कुरकुरीत झालेत त्यामुळे वरच्या हाताने याला मिक्स करायचे कारण पोहे तुटण्याचे चान्सेस असतात. असं हलक्या हाताने आपण वरच्यावर याला मिक्स करायचं आहे. आणि बघू शकता कलर किती छान यायला सुरुवात झाली. आणि असं मस्तपैकी ह्याला मिक्स करा. बघू शकता असंच मिक्स करत घ्यायचं आहे आपल्याला. जवळपास सगळीकडे सगळ्या पोह्यांना आपल्या हा मसाला लागत नाही तोपर्यंत. तुम्ही ह्यामध्ये ना अजून शेवसुद्धा मिक्स करू शकता किंवा अजून तुम्हाला काय चिवड्यामध्ये तुम्ही मक्याचे पोहे वगैरे ते सुद्धा तळून टाकू शकता. पण मला असाच जास्त बचबचीत चिवडा आवडत नाही. हा दिसायला खायला सगळं छान आहे. दिवाळीमध्ये 2-3 दिवस तर खूप तेलकट वगैरे खाण्याची इच्छा होते, पण नंतर अजिबात होत नाही. त्यामुळे आवाज तर बघा किती छान येतो आहे, एकदम कुरकुरीत आणि कलरफुल आपला हा चिवडा तयार झालेला आहे. आता आपण मस्तपैकी एका प्लेटमध्ये ह्याला डेकोरेट करूया. आणि तुम्ही बघू शकता दिसायला किती छान दिसतोय की नाही. बघू शकता आता मस्तपैकी त्याच्यावर खोबरं वगैरे कढीपत्ता किती छान दिसतंय असं दिसायलाच. बघू शकता किती कुरकुरीत. आणि हा चिवडा आहे ना आपला जवळपास 3 ते 4 महिने अजिबात ह्याला काहीच होणार नाही. जशी चव आहे ना तशीच चव शेवटपर्यंत राहील. तर तुम्ही पण एक वेळा नक्की ट्राय करा. मस्त खा, स्वस्त राहा. परत भेटूया, तोपर्यंत बाय बाय.